विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्राचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर झाला, मात्र हा अर्थसंकल्प केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केला गेलाय। या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काही येईल असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे। गेल्या 10 वर्षातील अर्थसंकल्पांचं ऑडिट करायला पाहिजे, जेणेकरून मागील 10 वर्षात अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या गेल्या त्याची किती अंमलबजावणी झाली हे कळेल, अशी मागणीही रविकांत तुपकर यांनी केली। अर्थसंकल्पामध्ये फारसं काही नवीन नाही। जसं दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो तसंच हा अर्थसंकल्प आहे आणि शेतकऱ्यांच्या पदरात काही अर्थसंकल्पातून पडेल असं काही दिसत नाही। कारण सोयाबीन कापसाचे भाव पडलेले आहेत, सगळ्या शेती पिकांचे भाव पडलेले आहेत, शेतमालाला भाव नाही आणि शेतकरी पुरता अडचणीत सापडलेला आहे। वास्तविक पाहता सोयाबीन कापसाला भाव किंवा इतर शेती पिकांना भाव देण्याच्या अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्ये एक भरीव तरतूद असायला पाहिजे होती। जर तुम्हाला भाव देता येत नाही तर तुम्ही किमान बोनसच्या रूपाने, इन्सेंटिव्हच्या रूपाने एक भरीव तरतूद करणं अपेक्षित होतं, परंतु तसं काही याच्यामध्ये दिसत नाही। निवडणुका झाल्या खरीपाचा हंगाम येणार आहे, त्याच्यामुळे त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करणं गरजेचं होतं, पण तेही दिसत नाही। आणि हा अर्थसंकल्प अंतरिम आहे, हा फक्त 3 महिन्यासाठीचा आहे, त्यामुळे वर्षभरासाठी अर्थसंकल्प होणार आहे। नवीन सरकार आल्यावर जे अर्थसंकल्प करतील तो अर्थसंकल्प पुढच्या वर्षीसाठी लागू होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं यातून काही हाती लागेल असं काही दिसत नाही। आणि दुसरं 10 वर्षामध्ये ज्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा सरकारने केलेल्या घोषणा आणि त्याची झालेली अंमलबजावणी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते, त्याचं ऑडिट झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे।